भूमिका करतो तस्माय फ्री यांच्याकडे मी हे गीत वंशमोहसाठी 501 रुपयाचं पाठवतो. त्याप्रमाणे कोकणातील युट्यूबर यांच्याकडून आमच्या गावातील आपण बाजारात जायचं म्हणतोय खरं, पण या आडवळणी रस्त्याची कोणाला माहिती आहे का? तुला माहिती आहे का? तो गिरदारी येवना तेरी थोडा वेळ येता जाता आमची खरी तो मस्करी. बरं, म्हणजे तुला पण माहिती नाही? अगं तुला पण माहिती आहे का? तुला बरं, तुला तरी माहिती आहे का? अगं कोणालाच माहिती नाही. अगं तुला तरी माहिती आहे का गं? अगं तुम्हाला माहिती म्हणजे तुम्हाला माहिती नाही होय? सकाळी आलात ना तेव्हा तू वाटा माहिती म्हणून पुढे आलात ना, आणि आता मला विचारताय. अगं आम्हाला अर्ध्याच रस्त्याची माहिती होती म्हणून तुला विचारलं. मी काय म्हणते, पुऱ्या रस्त्याची माहिती करून घे आणि मगच मस्करीच्या बाबा. होय काय होय, एवढी तंत्रज्ञानाला काय झालंय? एवढी तंत्रज्ञान झालंय म्हणजे काय? गरमीचे दिवस गरमी किती होते? आता काय तुला एकटीलाच गरमी होते? अगं पण मी काय म्हणते, तुला नाही माहिती, तिला नाही माहिती, तिला नाही माहिती, मग आता करायचं तरी काय ग? अगं माझ्या लक्षात आलं. अगं ती वरच्या आळीची म्हातारी आहे ना, तिला हात मारून घे बाबू. आग लागली तिच्या तोंडाला, मिली ती खेळती. आता हिच्याच तोंडाला आग लागली तर तिच्या तोंडाला आग नाही लागणार? आता बोलतेस ते आले बाबा कशी कोंबडीसाठी पिसा काढली. अगं कोंबडीसाठी पिसे झाडायला लागले, तिला कापून काढू ग. अशी तशी साधी सुधी मावशी नाही, अख्ख्या गावाला पुरून उरली एवढी मावशी. अगं हात तरी मारून घे. असं म्हणतेस? बघ हात मारून दिला. राधे आधी तू एकदा आवाज देऊन बघ, तुझ्या आवाजाने येते का ते बघ, नाहीतर मग मी आवाज. बरं ठीक आहे. मावशी, अगं ए मावशी. अगं ए, तुझ्या आवाजाने ती आवाज देणारच नाही. आता मी बघ कशी आवाज. बरं तू दे आवाज. मावशी, अगं ए म्हशी. काय म्हणाली? म्हशी? अशी बोलल्यावर येईन ती नक्की. आता बघ कशी उड्या मारीत ती. बघ मावशी, अगं ए म्हशी. भवानी, कोणाला म्हशी म्हणतेस? मला भवानी म्हणायला लागली. तिला तू म्हस म्हणाली तर तुला ती भवानी म्हणणार नाही का काय? आता मावशी म्हणून एवढा चांगल्या आवाज दिला तर बाईला आवाज येता की नाही? म्हशी म्हटल्यावर लगेच ओरडली. अगं तिचा कानाचा प्रॉब्लेम असेल. कानाचा प्रॉब्लेम बिब्लेम काय नाही, तशीच एक सदांकाटा माहिती. बरं बघ परत एकदा आवाज देऊन. अगं येते थांब. मावशी थांबा, मेलन पुढून लावला आता मागून लावतोय. बाया
हे काय नवीन तिचं? आता आल्यावरच विचारूया. बरं ठीक आहे. अगं बाई तू कशी असशील तशी ये. आले आले ये लवकर. राधे तुझी वाणी माझ्या पडता काने, राधे तुझी वाणी माझ्या पडता काने, माझी झाली गडबड अग राधाबाई करीते मी घाई, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, राधे तुझी वाणी पडता काळी झाली गडबड, राधे तुझी वाणी पडता काळी झाली गडबड, अग राधाबाई करीते मी घाई, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, राधे तुझी वाणी पडता काळी झाली गडबड, राधे तुझी वाणी पडता काळी झाली गडबड, अग राधाबाई करीते मी घाई, अग राधाबाई करीते घाई राधाबाई करीते मी घाई, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, काय सांगू राधे माझ्या संसाराची कहाणी, काय सांगू राधे माझ्या संसाराची कहाणी, काय सांगे राधे माझ्या संसाराची कहाणी, गेला रात्री बाई दूध मागत बसतोय धनी, 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 त्याची भूक ही जाईना मज सहन होईना, त्याची भूक ही जाईना सहन होईना, त्याची फुली पाची गडबडा, अग राधाबाई करीते मी घाई, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, राधे तुझी वाणी पडता काळी झाली गडबड, राधे तुझी वाणी पडता काळी झाली गडबड, अग राधाबाई करीते मी घाई, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, अगं मावशी एवढं कामाला झालं तरी काय गं? हात मारला ना ग. अगं हे बाई तिने तुला आवाज दिला तेव्हा तू काय म्हणालीस ग? अगं काय म्हणाले? अगं मेला आता पुढून लावलं आता मागून लावतोय म्हणजे काय ग? आता ते काय नाही ती किस करत होते. आता या वयात आणि किस त्याला काय रुपये लागतो होय? ते कधी पण करू शकते. आता मी कसं आहे माहिती का? सुंब जळला तरी किरदार जाईना, बरोबर. म्हातार पण आलं तरी चवटपणा जाईना. आमच्या हे दहीमुडी ग एवढा मोठा लांब लाल लाल काढला ना ग बाहेर. बघ कशी बोलती आणि कसली मग मी किस करत. अगं किस करता करता माझं भास्कन आलं ना ग. अगं हे बाई अगं रक्त रक्त. अगं हे कधी सांगणार? अगं माझं कापलं ना. काय गं? अगं बोट. असं बोलून लोकांचा गैरसमज होतो. रक्त बसले मला लावत. आता काय
अगं चुना चुना बोट कापल्यावर चुना नको लावायला काय आता त्यांनी चुना लावला आता तू आम्हाला चुना लाव पुढे काय लय मजा आली ग नक्की झालं तरी काय अगं ते काय म्हणतात माहितीये काय अगं ते म्हणतात अण्णा माझा हलवा माझा हलवा ए बाई तूच बघ आता इथे काय चालतं पण मी काय म्हणते म्हातारपणा तुझ्या नवऱ्याला कुठली नाही घालायची सवय अगं हलवा म्हणजे काय माहिती जेव्हा तू हात मारलीस ना तेव्हा मी गाजराचा किस करत होते गाजराचा हा तेव्हा ते म्हणाले आता माझा हलवा म्हणून हलवा मग तुला काय भलतं तुझा चाहता आलाय हे बघा लवकर तुझ्या बाजूने येतोय तो तुलाच बघून येतोय मला सांगतोय वाट दे म्हणून काय नाही तुझ्या बाजूनेच येतोय तो काय झालं साडी का कुठून आणली नाही ग अरे त्या कालच्या बाजारातून चोरून आणलं तिनं तिला लागणार नाही पण त्या मशीनला पॉकी काय झालं माहितीये मी बाजारात यायला निघाली मला आयता भेटला आयता तुला आयता नाही माहिती नाही ग अगं तुला तरी माहिती आहे आयता कोण आहे तो कसं माहिती असणार तुझा आयता अगं तो सत्यवान पाटील माहितीये हा कोण पाटील अगं सत्यवान पाटील आहे ना त्याच्या पहिल्या बायकोचं नाव काय शिंदेची काशी काय हो सत्यवान पाटील अगं त्याची पहिली बायको इथं असेल तर त्यांना वाहन मारेल त्याच्या पहिल्या बायकोचं नाव काय ती शिंदेची काशी त्याचं लग्न तरी झाले का पवार आहे अगं कुवार असून 10 पोरी फिरवतात तुला काय माहिती आहे आणखी काय तुला साधी असते त्यांना तोंड दाखवायला जागा ठेव अहो ही पण साधी नाही 56 पोरं फिरवून झाले काय चेहरा आहे साधा वळा आणि अख्ख्या गावात लपडी सोळा अगं अशी काय आणि तू तरी काय मी नाही त्यातली आणि कडीला वाचली तुम्ही येऊ नका माझ्यासारखी सरळाईच मला कुठे भेटणारच नाही सरळ रूप म्हणजे माझा आहे सरळ रूप आणि मागून बघा अगं म्हणजे तुला सांगते आणि तुम्हाला पण सांगते दिसत असले जरी बारीक ना तरी आहे अजून ताट माझ्या नादाला लागलात ना तर लावी चांगलीच वाटा सत्यवान पाटील आहेत ना त्या पहिल्या बायकोचं नाव काय ती शिंदेची काशी ती 5व्या बालपणात मेली म्हणून त्यांनी दुसरं लग्न केला आता ही दुसरी बायको कोण अगं ती मोऱ्यांची ठामा अगं ती ना विधवा होती तिला पहिल्या नवऱ्यापासून एक पोर होतं मग लग्न झाल्यावर ते पोर बरोबर घेऊन नाही आली मग त्या सत्यवान पाटीलला ते पोर आयतं नाही मिळालं म्हणून त्याचं नाव आयता असं काय बरं आहे ना त्यांना न मेहनत करतात तेवढी संपत्ती मिळते तू पण असा दुसरा नवरा कर तुला पण 2-2 पोरं फिरतील आयती नको गो बाई अगं तो आयता आहे ना तो माझ्या वर असतो काय म्हणायची अगं आयता माझ्या वर असतो नक्की कुठल्या बाजूने असतो अगं म्हणजे असं माझं घर आणि वरच्या साईडला आयत्याचं घर मावशी मी काय म्हणते घरातली सगळी कामं आटपून आटपली ऐक पुढे पुढे तिथून निघाली तिथे तो नितीन पर्वते भेटला तो काय करत आता अगं पक्षी आली गुलामावर काय केलं माझी वाटच सोडवलं काय तो अगं तू म्हणत होता, मावशी माझं घे माझं घे अगं तेच मी म्हटलं पक्षी आली गुलामावर ऐकलं नाही त्याच्या जिभेला हाड असेल तर आमच्या जिभेला हाड अगं तू असं म्हणाला माझं घे म्हणून काय म्हणाला नक्की अगं म्हणजे नाव बरं घे मग मी म्हटलं मी काय म्हातारी बाई मला काय एवढं नवीन नवीन नाव काय येणार नाही मी आपलं जुन्यातलं एक नाव घेते ऐक तर कणकण कुजली मळगळ माती मळ्या मातीच्या उभारल्या भीती आकाबाईंच्या पाठी सासूबाईंच्या पोटी जन्मले राव नाही म्हटलं नाव नाही घेतलं 32 पानं 32 सुपाऱ्या 32 पाना लावला जुना तोंडात विळा बोलू कशी पायात पंजन चालू कशी घरात कंटी वाकू कशी हर हराचे घर घराचे दूध गायचे फुल जायचे आणि नाव घेते नितीन पर्वते यांचे ए बाई एवढं मोठं नाव घेतलं तर नितीन पर्वते झोपला असेल नाहीतर काय नितीन पर्वते तुमच्यासाठी खास मी नितीन पर्वतेंना काहीतरी सांगते ऐक
नितीन पर्वती ऐका, परातीत परात तांब्या पितेची परात, परातीत परात तांब्या पितेची परात आणि हिला घेऊन जाल घरात तर तुमची आईच काढेल वरात. आणि माझ्या घरात काय घेऊन जायचा प्रश्नच नाही. ही अजून आहे कुवारी, हिलाच घेऊन जा घरात आणि इथून काय वरात काढा. नितीन पर्वती लागला तुझ्या पाठी, मग माझा काय संबंध आला इथे? हे बाई, आपल्याला बाजारात जायचा उशीर होतोय. तुझा कोण अजून राहिलाय का इथे? नाही नाही, चला तर आपण बाजाराला जाऊया. अगं हो हो, थांबा थांबा थांबा. बाजाराला जायचं खरं, पण घेतलं काय नेतलं काय तर सांगितलंच नाही. मावशी आता हे पण सांगायलाच हवं का ग तुला? अगं सांगितलं पाहिजे, नाही तर मालाची विक्री होणार कशी? हा ते पण बरोबर आहे ग. मावशी मावशी ती सांगते हा, विक्रीला घेतलंय तू, विक्रीला घेतलंय तू आणि तुला जर काय की नाही माझं विक्री नाराने बघा, विक्रीला घेतलंय तू आणि बघा इथं कसं आहे, मागून पुढे कसं आहे. तुझं ते मागून पुढील वरच अजून अटकलेच वाटतं. आता तू काय घेतलं? अगं मी घेतलंय दही. काय घेतलं? दही. काय नाही सुचणार, पुढेच हो बाजूला. नेसलेली साडी पद्धतीचा वेगळा, नेसलेली साडी पद्धतीचा वेगळा. माझ्या माठात घेतले तू. मावशी कसं आहे माझं तू? अगं तुझं छान आहे, पण साडी कुठं घातले सरारा तर घालून आली. चलो बाजूला. अगं आपापल्या परीने माल घेतलाय ना, चला जाऊया बाजाराला. हॅलो, हे पहा, दत्ताराम सकाराम ठसा, दत्ताराम सकाराम ठसा यांच्याकडून खास करून मावशी नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक. दत्ताराम सकाराम दसम कोणते देवळाची वारी मावशी दत्ताराम दसम. काचेच्या बसीत बदामी हलवा. अहो दत्तारामराव ऐकताय ना? कुठे आहे? काचेच्या बसीत बदामी हलवा. अहो दत्तारामराव, आधी पहिल्या बायकोला घालवा, नंतर मला बोलवा. हो दत्तारामराव, काय पण तुम्हाला ही घाई, आणि ह्या बाईचं वय आहे का आता? तुमच्यासाठी खास काठीत काठी वेताची काठी, काठीत काठी वेताची काठी, मावशीची भरली साठी, तरी पण हे दत्तारामराव लागले मावशीच्याच पाठी. बघा बघा किती जळते माझ्यावरती, कारण हिच्याकडे पण बघत पण नाही ना, म्हणून ती माझ्यावर जळते सारखी सारखी. तिच्यावर चढायला कसं काही सोन्याच लागलंय. मावशी मी काय करते, अगं तो पण चोरून आणलेला आहे. अगं ते दत्तारामराव आहेत ना, त्यांनीच मला दिला. छान आहे ग, त्यांची माझी ओळख करून दे ना ग. मावशी करते, मी तुझी लाडकी ना ग चंद्रा. दत्तारामराव, आजच तुम्हाला मोका आहे, एकावर एक फ्री आहे. अरे मावशी, आपल्याला बाजारात जायला उशीर होतोय, निघूया आपण. चला जाऊया बाजाराला.
का खाली? आता मी दमले म्हणून बसले. मस्त वय. मला वाटलं काका गेला. काकावर काय टपकले? अगं तसं नाही ग. आता पिकलेलं पान कधी करून पण सांगता येत. आता पुढीला पण तरी बघायला नको म्हणून आपली तुझी काळजी मला म्हणतो पिकलेलं पण अजून 56 गावं फिरवाल. मावशी. होय होय, मी गेले 3 वर्ष तुझ्याबरोबर आहे. किती गावं फिरवते ते मला चांगलंच माहिती आहे. असू दे मावशी. पण मी काय म्हणते मावशी, आम्हा पोरींना विचारलंस ना ग. मग तुमच्या बाजारात चाललं तर काय घेतलं? तर तू काय घेतलंस? अगं मी घेतलेलं काय सांगायलाच पाहिजे. आता आम्हाला विचारलं तुझ्या मालाची विक्री नको व्हायला, तू पण सांग. बाय, बाजाराला विकण्यासाठी मी घेतली ताडी. बाजाराला विकण्यासाठी मी घेतली ताडी आणि नेसली पण नऊवारी साडी. मावशी जरा माहिती नीट बांधलीस ना? हो हो. अगं नाही तर कुठं तुझी साडी अगं नाही काळजी म्हणून विचारलं. चाल ना, चला चला. अगं ताडी काय घेतली तर तुला माहिती आहे का का? ग? अगं मुद्दाम मी ताडी घेतले. अगं तुम्ही साऱ्या चिकण्या पोरी, होती ग. या सगळ्या पोरांच्या नजरा तुमच्यावर. हो. आणि माझी म्हातारीकडे कोण बघणार? म्हणून मुद्दामून मी ताडी घेतले. निदान हे बेवडे तरी माझ्याकडे बघतील. अरे बाई, हल्लीच्या काही सगळे म्हाताऱ्यांवरच लाईन मारतात बघ. काही एवढं सोनं आणून घालून आले ते आता तिथे 2 पर्वते झाले, दत्तारामराव झाले आणि पहिले कोण झाले की एवढे झाले मागे लागले. चारण्या पोरींना कोण बघत नाहीत, आता म्हातारेच पटवतात. अगं सगळ्या पोरींचं आहेत ना, लग्न अगोदर 56 नवरे फिरवतात. होय होय होय. हा. असू दे. बघितलं का आपल्याला कशी बघायचं काय काय नखरा आहे तो. चल लगेच घोडा ए मावशी, आपण बाजारात जातोय खरं, पण एवढा हा आडवळणी रस्ता एवढा चढताना आपल्याला दमछाक होणार. त्याच्यासाठी एक तू छानसं गाणं म्हणतो. अगं मेलं माझ्या म्हातारीचं काय, तूच म्हण एक छानसं गाणं. अगं नाही, तू म्हण गाणं. काय तर अगं शालू झोका दे ग मैना, 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 शालू झोका दे ग मैना. दुगुडताई पाणी म्हणून रुसू नको मैना, दुगुडताई म्हणून रुसू नको मैना, दुगुडताई म्हणून रुसू नको मैना, दुगुडताई म्हणून रुसू नको मैना. अगं शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. तुझं गाणं म्हणाली. आता मी गाणं म्हणते, तुम्हाला मागून कर. म्हणजे मागून जर म्हणजे अगं मी तुला म्हणते, तू मागून कर. स्पष्ट बोल. आपण जर म्हणजे काय म्हणते पण मी काय म्हणते, तिला गरमी जास्त झाली. मावशी सोडची वगैरे मागून आणि कर. त्याच्यात परत ती लगायची पाहिजे. ताडी माडाच्या हिरव्या पाती, ताडी माडाच्या हिरव्या पाती, ताडी माडाच्या हिरव्या पाती, ताडी माडाच्या हिरव्या पाती. आमची मावशी पत्रावल्या ताडी, आमची मावशी पत्रावल्या ताडी. पत्रावल्यासाठी फिरून पत्राला ताटूनच आले आणि मावशीला म्हणजे पत्राला ताटी. मावशी तुला बिर्याणी भेटली का गं? हे पहा, युवराज राणे यांच्याकडून जे आताचे गाणं झालं शालू देगा झोका, त्याच्यासाठी 201 रुपयाचं पाच त्यांचं होत नाही. हे गाणं वर्षभर झालं. अगे शालू झोका दे गो मैना, 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 शालू झोका दे गो मैना.
अगं हे बाई, तुमच्या दोघींची पण गाणी राहू दे. मी एक गाणं म्हणते, आपण निघूया बाजाराला. हो निनावे इथं झोपूया. इथनंच कामाला जाऊया. जेवण आहे ना 1 वाजता. अग शालू झोका दे गो मैना 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 शालू झोका दे गो मैना. मुंबई तुनाई लो कागवलेसना मुंबई तुनाई लो कागवलेसना मुंबई तुनाई लो कागवलेसना वसंताच्या आगमनाने धरणी फुलली ग अंगावर हिरवा शालू दिसून सजली ग वसंताच्या आगमनाने धरणी फुलली ग अंगावर हिरवा शालू दिसून सजली ग साज शृंगार करुणी जाऊ बाजारी साज शृंगार करुणी जाऊ बाजारी वसंताच्या आगमनाने धरणी फुलली ग अंगावर हिरवा शालू दिसून सजली ग साज शृंगार करुणी जाऊ बाजारी साज शृंगार करुणी जाऊ बाजारी अमृत प्यारी हर हर रुक्मिणी सचकन धारी हळूहळू रुक्मिणी सचकन धारी हळूहळू रुक्मिणी सचकन धारी अमृत प्यारी हर हर रुक्मिणी सचकन धारी हळूहळू रुक्मिणी सचकन धारी हळूहळू रुक्मिणी सचकन धारी सूर्य किरणाधारी पडली रांगोळी ग सूर्य किरणाधारी पडली रांगोळी ग साज सुंदर करुणी जाऊ बाजारी ग साज सुंदर करुणी जाऊ बाजारी ग
हॅलो हॅलो देवा अरे हे सुदामा बोलतोस म्हणजे काय देव पण आपल्याला कामगिरी सांगितले आपल्या तिघांना तुला सांगितलंय नाही अरे तुला मला आणि याला मी तुला हा तू पण आहे त्याच्यामध्ये कामगिरी काय सांगितलंय मला तू ऐकले नाही मी पण ऐकले नाही काय करतो तरी काय मला तू त्याला होय पप्पाने कामगिरी काय सांगितली मला काय माहिती नाही मी याच्याकडे लक्ष देत होतो रे असं असं करतोय ना जे 60 गोपीच्या मंदिरच्या बाजारात चाललाय होय त्याचा रस्ता आपल्याला प्रतिबंध करायचा आपलं काय जातं त्याच्यात आपलं काय जातं तुझं काय जात नाही तुझं काय बाजारामध्ये आता कोणाचं कामगिरी जमेल काय मला नाही जमणार मला पण नाही जमणार अरे मग एक माझा मित्र आहे कोण हा नाही अरे दुसरा एक मित्र आहे जंगलामधला आवाज दे बघ अरे हे वाकडं रे वाकडं करील म्हणजे काय दोन पाय असला आपण नाही करेल म्हणजे मित्र तयार करत माझ्या काय आवाज येत नाही देव काय अरे हे वागड्या काय नाही हा बरोबर गौरव बोले वाटतो हे काय अरे चंगड्यामध्ये मेला तू करतोस बोलवते मला तिथून बोबड्या हे लवकर हॅलो हॅलो नाव काय घेता बघितलं मी देवांचा दास आहे मी खास देवांचा दास आहे मी खास गुरु राखी तू वरदनात आलो आलो सुदाम्या मी धावत आलो आलो सुदाम्या मी धावत माझी कपिला तुझी आलो आलो सुदाम्या मी धावत माझी कपिला तुझी आलो आलो सुदाम्या मी धावत कुळामध्ये हवं बटा उठला माझ्या डोक्यात तुटला जीव माझा चुकला पायात माझ्या आता करू मी काय सुचत नाही करू मी काय सुचत नाही आली माझ्या कानात आलो आलो सुधाव्या मी धावत आलो सुधाव्या मी धावत माझी कपिला तुझी रानात आलो सुधाव्या मी धावत माझी कपिला तुझी रानात आलो सुधाव्या मी धावत माझी कपिला तुझी रानात आलो सुधाव्या मी धावत माझी कपिला तुझी काय बोलतोय कसं काय अरे तुझं मिसली काय अरे वाकड्या शिंगाची घाट आले तुझ्या वाकड्या शिंगाची घाट इकडे कुठे अरे सकाळच माझा उठला अरे काय उठला काय अरे आता बघा उठला असं बोल आणि बाई माझी म्हणायला लागली काय लोकांना पोरं होत नाही तू होतो बायकोन टाकायला सांगितलंय अरे गुलामा तसं नव्हतं अरे शाळेत टाकायचं मग असं तरी बोल
तर कॉलेजला निघवला आता निघवला बरोबर. दिवसात शाळेत जाणार आहे. होय. आता म्हटलं कधी तुला म्हटलं काय सांगितलं बाईनी बाई हा. त्याला शब्द मला शब्द का अरे शाळेत जाणं मग शर्ट घालायला पाहिजे ना. मला काय म्हणायला लागली बायको माझी त्याला मी घातलं काय म्हणायला बरोबर. आता माझा शब्द बोलायला गेलो ना अरे डोकराला गुलामा लहान झालं डोकरा गुलामाला लहान झालं तसं नव्हतं पुढे झालं गुलामाची हिन का नाही गेलो गुलामाची हिन का नाही गेलो तर गुलामाची तिकीट नाही घेतली कसा नेम शाळेत बसवला कसा बसा शाळेत बसवला बाई नंदूंचा पहिला तास पहिला तास बाई नंदूंचा पहिला तास माझ्या पोटाला प्रश्न विचारला नाही काय रे अरे गोट्या मी तुला एक योगायोग प्रश्नाचं प्रश्न सांगतो त्याचं उत्तर दे अरे बाईने फक्त लगेच सांगितला काय? पण द्या एवढा मोठा समुद्र एवढा मोठा समुद्र एका पत्रावले वाचतोय एवढा मोठा समुद्र त्या समुद्राच्या मधोमध एक लिंबाचं झाड लावलं लिंबाचं झाड लावलं त्याच्या वरची तुला लिंब काढून आणायला सांगितलं तू कसं जाशील अरे पोरगा पण माझा कान चालला पोरगा काय म्हणाला माहितीये काय म्हणाला माहितीये काय बाय नू मी उलट जाय आणि लगेच चालू काय बरोबर बोलला तुला म्हणा तुझ्या बापसान काय मध्ये झाड लावला नव्हतं ते पण बरोबर आहे बोलून नाही काय म्हणतो मला आता प्रश्न विचारला पण द्या एकुलती कविता म्हण अरे लगेच बंद्यान उचलला मोरा रे मोरा न काय तुझा तुरा मोरा रे मोरा काय तुझा तुरा रंगीत पिसारा डोक्यावर तुरा बाई वाड्यावर या एवढं बरोबर तुला येतं बाई वाल्यावर या बाई म्हणून मी लगेच गेला नाही द्या तू पहिली तर धावली येऊ नको तुला शाळेत 5 मिनिट तुझ्या तोंडाला माहिती कशाला बोलवलं माहिती इथं अरे कशाला बोलवलं कशाला गौरवने अडवायचे आहे काय गौरवना अडवायचं तू बघितलं नाहीच ना अरे गौरवच्या कोणी तू बघितलं नाही अरे अजिबात बघितलेलं तोंडाला माहिती अरे जायदूत त्याला बेटा जायदूत गाय आणि दूध दोन्ही ताक पण भेटणार तरी कुठं बाबा दाखवतोय कसा आता मी जसा बोट फिरवे तसे तुझी नजर फिरवे तू फक्त फिरव मी बघणार आहे ना मी बघणार आहे तू फक्त फिरव
तुका दगड काय कोळसा देतो काय झालं हे जाऊ दे त्याच्यात एक सानिकांची मावशी आहे म्हणजे तुझ्या आईची तिला बोल आलेला कुठून जाणार कुठे तिला बोलून घे हा बरोबर अगं ये मावशे दूध घ्या दूध अगं तुझं सर्व घेतो थांब जरा अगं ये माईशे तिला काय मानान बिनान बोलवायला तुझ्या भाषेत बोलतो अगं ये बुलडुजर काय रे त्याला बुलडोझर बघायला म्हणतोस तुझं नाव बुलडुजर आहे मग कसं आलेली फुलं कशाला आलेली फुलं त्याला तू आवाज कोणाला दिलास म्हशेला कुठे आहे मग दाखव मला बाई अगं काय हे नाही तुला माहिती नाही अरे हे तुला नाही माहिती अगं खलच नाही माहिती अरे याला म्हणतात लटकन म्हणून माझी नजर जाते तिचा पटकन अगं तुझ्या ह्या बाई शपथ मावशी हे का काय खाली दफ्त हे तुला नाही माहिती नाही अरे हे माझ्या नवऱ्याचं लायसन आहे लायसन डुप्लिकेट आहे ना खरं खरं ना मोठं बोलायचं ना अरे ओरिजिनल आहे ओरिजिनल आहे तुला पाहिजे नको 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 बस तुझ्याला तिकडे आई शपथ मावशे काहीतरी आणलंय अरे काय आणलंय माझ्यासाठी अगं खरंच आणलंय खरंच तू माझ्यासाठी काहीतरी आणलंय खरंच आणलंय अगं करून हे बघा मी माझ्यासाठी काहीतरी आणलंय काय आणलंय हे सुद्धा मा मी काय नव्हते इथले मी जे काय बोलन तुम्ही तिघांनी मावशीच्या बोलाकडे लक्ष द्यायचा बघू बघ हे मावशी हाय लाव लुलू लुलू कायसाठी आणलंय तुझ्यासाठी आणलंय मला तुझ्यासाठी आणलं खरंच कायसाठी आणलंय मला तुझ्यासाठी आणलं काय माझ्या बोलला म्हणून तुम्हाला सांगतो मावशीच्या बोलाकडे लक्ष द्या मावशी अशी तुला अरे गोट्यात म्हणजे आंबोल्या हे मला समाज अशी हो मावशी जरा खाली लागलं गेलं कसं वाटतं वाटतंय ना मग मला माहिती होतं तुला घातल्यावर बरं वाटणार नेल्या पासून बघतोय पत्ता पत्ता सर्वांच लाईनीत घेतलं माझं एक कुठे गेला तुला घेऊ म्हणतो अरे खरंच माझं गेला ऐक तर हा नाव घे म्हणतो इकडं नाव घे म्हणतो नाव घ्यायला मी कशाला लाजू मी कुठं बोलतोय तुला नाव घ्यायला मी कशाला लाजू आणि हा मेला घालून आलाय बघा बायकोच आपला तो अगं आजकाल ती फॅशन आहे ती तुला काय माहिती अरे तू एक माझं छानचं नाव घे काय म्हणतेस काय बरोबर हा लगेच घेतो परसावातल्या भोपल्याला एवढा मोठा भोपला अगं मावशे मग तू जर माझ्यावर प्रेम करशील तर या खालच्या पटलीला नाही कायचा दुसरा येतो अरे काय तू स्पष्ट बोल अगं बिग बॉस मध्ये होती निकी आणि मावशे याला खायला हवं तर तुझी कालची चिकी मावशी कालचा लोणावलेला गेलेला म्हणून तो बोलतोय कालची चिकी म्हणजे कालची तिकी मग तुला काय वाटलं स्पष्ट बोलणं लोकांना पण ऐकायला का ऐकायला बरोबर कसा बरोबर जाईल तुला मग काय करायचं ते 12 वाजले तुम्ही आलेल्या कुठून जायचं होतं अरे आलेल्या कोकणातून जायचं मग तुला मथुरेचा रस्ता कटिबंध आहे आम्ही या रस्त्याने जाऊ या रस्त्याने तुला जाता येणार नाही का जाता येणार अरे नाही हा उभा नाही मग आम्ही या रस्त्याने जाऊ अरे ह्याचं नाव काय माहितीये काय ह्याचं नाव काय? अरे ह्याचं नाव तानाजी तानाजी अरे तानाजी म्हणजे तानाजी माणूस तर नाही ना तसा नव अरे हा तो तुला माहितीये हा कोण अरे हा यमाजी यमाजी अगं हा तानाजी आणि हा यमाजी म्हणजे दोघे सख्खे भाऊ वाटतात प्रत्येकाने तुला काय करायचं आहे
तुमचा तुझ्या नाही चाला अरे तू कोण काय तुम्हाला ओळखलीच नाही कोण तू वर्गा ना तुम्ही आहे नाही अरे मग तू तेच बोलतो मावशी अरे मगापासून मी तेच बोलतो आहे म्हणजे आई चुकड्या सांगासारखी आहे मी मोठ्या बॉपला करून आला बस खूप झाला यार हा यमाजी अच्छा हा तानाजी अरे हा यमाजी हा तानाजी हा पुष्पा आणि तू कोण धर्माजी यमाजी तानाजी धर्माजी आजो पंतवाची नाव देते आजो पंतवाची नाव आहे बोर व्हायला तिला बाजारी जाता येणार नाही अरे का जाता येणार मावशी असं काय विचारते बाई ही अक्षर पण आलेली तिच्या ओळखला नाही पण मी ओळखलं हो घ्या म्हणा पटापट घ्या ही माझ्या पाठच्या वर्गात होती पाठच्या वर्गात होती तू पाठच्या वर्गात होती मी पाठच्या वर्गात होती माझ्या त्याच्याचं काय माहिती का तुम्ही याच्या मागं आणि तू याच्या मागे बघितलं माहितीये का आंदोलन झाला 10 रुपया देवांच्या संस्थेचे सुद्धा तुमच्याकडे कायदा सर्व आहे आमच्याकडे मी मागाशी माझ्या जवळ आलेली हिची वेणी आली माझ्याकडे एवढी जवळ नव्हते अगं 4 मीटर लांब असलीस ना तरी पण काय झालं दोनची 15ची मावशी खाली नाही अरे तुझ्याकडे कायदा असेल तर सांगा आता पुढे नाही डोंगरावरचा गणपती येत्या आमच्या कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक स्वतःच्या ऋणावर Thank you.
मावशीच्या पोरी आहेत. काय अरे त्या मावशीला विचार ऐकतात का आमच्या अरे ह्या मावशीच्या पोरी हो. एकावर एक होता. तुझं पोरी तुझ्या अरे या माझ्याच पोरी आहेत. अच्छा एकावर एक ती पोरी तुझ्या आणि एका म्हणजे 7 पोरी आहेत. 7 पोरी मग खाटी जिरा नाही कशी काय बाकी चेंडे नाही का राहू दे. ऐकलंस का आमचा कायदा हो ऐकला ना. या कायद्यानुसार तुला खाली मदत पाहिजे अगं पोरीनो अगं मावशी तसं पण आपल्याला जास्त हा धक्का आहे आपण थोडा वेळ विश्रांती घेऊया बस 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 बघू नको. सगळ्या बसल्या का बघ हा अरे होय जरा दिंडी काय चप्पा हे तुला मा बसलेली नाही चहा दिला. खाली बस खाली बस तुला बोलवते वाकड्या. सकाळी ना शाक काढायचा वाटतं मला बोलवते जा बघ. अरे दहीदूध देणार तुला दहीदूध. मी आलो तर दैवत नक्की प्रॉमिस कर आणि शपथ मला माहिती पण नाही मी काय बोलते माझं एखादं सुंदरचं नाव नाही माझं स्वतःचं नाव हो अरे मला आवडेल काय चालेल त्यांच्या नावात होतं ना. म्हणत आहे का हा त्याच्या आय लव्ह यू बोलताना पोटांचा केला चंबू अरे काय अरे नीट आहे आय लव्ह यू बोलताना ओठांचा केला चंबू आणि मेले मला नाव घ्यायला सांगतो तुझ्या मोला किडीचा बाबू आता मी काय बोलली किल्लीचा बांबू या कानुनीचा ठेवला नाही दुसरा कुठं आहे दुसरे हे काय दोन आहेत ना इकडे. ते तुला नाही आणलेलं आहे आमच्या कायद्यानुसार तुला पण पुढे बसलीच पाहिजे ए कोकणा शॉट आहे कोकणा सगळे बसल्यात संपलेली आहे तर तुम्ही गुंजवणार चला शंभर मी त्यांच्या सुद्धा मला सांगितलेली कामगिरी अजून अपुरी दिसते. आपणच जाऊन ते पूर्ण केले पाहिजे. गवळणींनो येऊ काय मलाच म्हणतात श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात मग राधे कसे असतात? पायी पद्मा बेंबी हिरा कटिवर्या आणि विठ्ठल विठ्ठल करत असतात. हा युग तरी कोणता? कलियुग. कलियुगातील सारे अलंकार उलट ठेवले आहेत. मग सांगा तर आपल्या जन्म पुन्हा ऐक तर सहस्र दिनावा धर्म करणारी सहस्र दिनावा धर्म करणारी मीच नारायण कैसा राम श्याम मीच नारायण कैसा राम
कहानी सहस्रादि नामा धर्म करणारी सहस्रादि नामा धर्म करणारी सहस्रादि नामा धर्म करणारी सहस्रादि नामा धर्म करणारी मीच नारायण हरिच राम नाम
हे खरोखरच देव आहे. आपण यांना शरण लावूया. हॅलो याच्यावरती पाठव ना 520.
जाने